कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं. त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली. त्यानंतर पाव चमचा मेथीचे दाणे टाकले. अर्धा चमचा जिरे टाकले. अर्धा चमचा बडीशेप टाकली. पाव चमचा हिंग टाकलं आणि 1 कैरी सालं काढून फोडी करून त्यामध्ये मिक्स केली. त्यानंतर त्यात मीठ टाकून मिक्स केलं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवरती ही कैरी छान शिजवून घेतली. मिठाच्या पाण्यातच ही कैरी छान शिजते, त्यामुळे त्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. रेसिपी जर आवडली तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कैरी शिजल्यावर त्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून मिक्स केलं आणि 1 वाटी कैरीच्या फोडींकरता अर्धी वाटी गूळ टाकला. गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला. गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही तर फक्त मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ छान मिक्स झाल्यावर गॅस बंद करायचा आणि इथे आपला मेथांबा तयार आहे. 1 कैरी सालं काढून मी किसून घेतली. त्यामध्ये पाव चमचा हळद टाकली. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली. चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि सर्व मिक्स करून घेतलं. 1 वाटी कैरीच्या किसाकरता पाव वाटी गूळ मी यामध्ये टाकला. गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. हे सर्व मिक्स केलं आणि 15 ते 20 मिनिट झाकून बाजूला ठेवलं. त्यामध्ये आता तेल, जिरे, मोहरी आणि हिंगाचा तडका टाकला. तो मिक्स केला आणि 1 चमचा शेंगदाण्याचा कूट यामध्ये टाकला आहे आणि इथे आपला कैरीचा तक्कू तयार आहे. 2 कैऱ्या पाण्यामध्ये मी उकळून घेतल्या. त्याची सालं काढून त्याचा गर काढला. 1 वाटी गराकरता अर्धी वाटी गूळ घेतला. त्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप, पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा हिंग, 1 इंच आल्याचा कीस, 2 ते 3 काळी मिरी आणि 1 हिरव्या वेलचीचे दाणे यामध्ये टाकले. त्यानंतर थोडी पुदिन्याची पानं टाकली आणि 1 चमचा चाट मसाला टाकून हे सर्व मिक्सरवर बारीक करून घेतलं. ही आपली पन्ह्याची पेस्ट इथे तयार झाली. एका ग्लासमध्ये 4 ते 5 चमचे ही पेस्ट टाकून घ्यायची. त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकायचं, बर्फ टाकायचं आणि आपलं थंडगार पन्हं इथे तयार आहे. थँक्यू.